नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार सुमित्राताई, तुमचं स्वागत आहे वेगळे बाजारात. त्यांचा राजकीय प्रवास बघा बरं. सुमित्राताई ह्या 1989 पासून सलग 8 वेळेला इंदोरमधून खासदार राहिल्या 2014 पर्यंत. त्या इथं अर्थातच सुमित्राताई या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी LLBचं शिक्षण घेतलेलं आहे. त्या अटलजींच्या मंत्रिमंडळामध्ये मानव संसाधन आणि पेट्रोलियम मंत्री होत्या. ताई, खरं म्हणजे हा विक्रम झाला असता. तुम्ही 9 वेळेला. त्याच्याही आधी तुम्हाला नाही माहिती, पण मी कॉर्पोरेटर पण होते आणि मी डिप्टी मेयर पण राहिले इंदोरचे. हो, ते मी फार डिटेल्समध्ये म्हटलं. तळागाळातून सुरू. त्यामुळे हा तुमच्या महाराष्ट्रातल्या भाषेत तळागाळात. मी तळागाळातली वगैरे नाही आहे, मी चांगली. त्यांचा हा मी इंटरव्ह्यू सुरू करायच्या आधीपासूनचा हा मूड आहे. पण हा तळागाळात म्हणजे जमिनी कार्यकर्ता ज्याला तुम्ही म्हणू शकाल की अगदी सामान्य ह्याच्यातून निघून वरती. 8 वेळेला तुम्ही खासदार होता. भारतीय लोकशाही आत्ता जे काही खासदार तुम्ही बघितले 8 वर्षामध्ये आणि अध्यक्ष म्हणून मॅच्युअर होते का तिचं डिग्रेडेशन सुरू? खरं सांगू का की हा पिढ्यांचा एक प्रकारचे झगडा असतो, भांडण, आणि इट गोज ऑन. पिढ्यातलं अंतर बना. कारण असं असतं की तुम्ही जुन्या पिढीची आत्ता जर कल्पना करा, पहिला चुनाव मी लढले तर हे तुमचे मोबाईल काहीच नव्हते ना. चुनावची या प्रचाराची पद्धत वेगळी होती. इवन संघटन करण्याची जी पद्धत होती, या तर पत्र लिहा, या तर वैयक्तिक भेटा, जाण्या येण्याची साधनं कमी. होता एक फेज. काल आम्हीच एक विचार करत होतो, गंमत चालली होती आमची. काल ग्रामीण क्षेत्राच्या दौऱ्यावर गेलो होतो, तेव्हा लक्षात आलं की अगदी सुरुवातीला तर काही नव्हतंच. म्हणजे असं नंतर असं आलं की ते वॉकी टॉकी आम्ही लावायला लागलो गाड्यांमध्ये. आणि पण तीसुद्धा सगळ्या गाड्यांमध्ये नसायची, पण जे 4 प्रमुख कार्यकर्ता, मग त्यांच्या गाड्यांमध्ये वॉकी टॉकी. एक वॉकी टॉकी कार्यालयात, एक वॉकी टॉकी फार तर माझ्या घरी, की जेणेकरून बघ कोण कुठे आहे थोडं बहुत प्रमुख कार्यकर्ता. तर ती वॉकी टॉकी आम्ही लावली होती. त्याच्यानंतर पेजर हा प्रकार आला होता, आहे ना. मग होता तुम्ही मोबाईलवर आला. त्यावेळेला ही तुमचे असे अनेक चॅनलं पण नव्हती. एकच मला वाटतं टेलिव्हिजन. माझं पहिलं तिकीट जे आलं दिल्लीहून, तर मला आठवतं इथल्या एका प्रेसमध्ये आम्ही एक मनुष्य बसवून ठेवलेला होता. मला नव्हतं माहिती, हे मला सगळं नंतर माहिती, की टेलिप्रिंटरवर यायचं. एकदम माहिती नाही पडायचं तोपर्यंत. मग कारण दिल्लीला बैठकी व्हायच्या, दिल्लीहून याच्यासाठी की इथे बैठका व्हायच्या पहिल्यांदा प्रादेशिक लेवलवर. प्रादेशिक लेवलवरून तिथे बैठका व्हायच्या आणि बैठकीनंतर डिक्लेअर व्हायचं. त्यामुळे काय होतंय काय नाही, जे आमचे त्यावेळेचे वरिष्ठ होते त्यांनी ॲक्च्युअल मला स्वतःला हेही माहिती नव्हतं की माझं नाव गेलेलं आहे दिल्लीला. आज तर लोक जाऊन नावं जोडतात. नाही, फरक आला ना. कार्यकर्ता इतका जोडलेला आहे की वरच्या दिल्लीच्या नेत्यांशी सुद्धा मोबाईलवर जोडलेले कार्यकर्ते सापडतील तुम्हाला, की आमच्या इथले जाऊन विमानाने जाऊन 10 वेळा भेटून येतील. पण त्यावेळेला खरंच, आणि मला हेही माहिती नव्हतं की माझं नाव लोकसभेसाठी चाललंय. आम्ही तर आमचा जो जुने कॅन्डिडेट होते पहिले, जे हरले होते, राजेंद्र धारकर म्हणून, आम्ही त्यांच्या बैठका सुरू केल्या होत्या. कारण मी त्याच्या आधी एक विधानसभा पण लढले होते आणि माझ्या मनात होतं ती विधानसभा मी अगदी 2-3 हजारांनी हरले. खूप मेहनत केली होती आम्ही. तर माझ्या मनात हेच होतं की आता दुसऱ्यांदा ही मी विधानसभा जिंकून दाखवेल. हे जरूर मनात होतं की का हरले, इतकं सगळं चांगलं झालं तरी. कारण त्याच्या आधी मी डेप्युटी मेयर पण होते. तर म्हणून हे डोक्यात होतं. तर तुम्ही बघा, हेच माहिती नव्हतं. मग हळूहळू जे बदल होत गेले. आता तुम्ही मोबाईलवर सुद्धा सदस्य बनवता. आम्हाला घरोघर जाऊन सदस्यताची कॉपी भरावी लागत होती. आता तुम्ही म्हणाल ते चांगलं का हे चांगलं. जुने लोक आम्ही असंही म्हणू, अरे स्वतः गेल्यानंतर व्यक्तिगत माणसं भेटत होती, तर त्यामुळे ते जास्त घट्ट संघटन. पण आजकालचे लोक म्हणतात आम्ही बोलतो की मोबाईलवर. आम्ही तुमच्यापेक्षा आधी आम्ही मोबाईल.
तर यू कॅन्ट से समथिंग आणि परिस्थिती बदलत जातात. ठीक आहे, पण माझा प्रश्न असा होता हां की ह्या 8 वेळेच्या तुमच्या खासदारकीच्या सगळ्या प्रवासामध्ये तुमचे सहकारी म्हणून जे लोकसभेमध्ये आले आणि तुम्ही अध्यक्ष असताना आता जे तुम्हाला दिसत आहे त्यातून तुम्हाला दिसत असलेला सेन्स काय? भारतीय लोकशाही मच्युअर होतीये का तिचं डिग्रेडेशन सुरू आहे? निवडून येणाऱ्या सदस्य खरं सांगायचं तर दोन्ही होते. मॅच्युअर याच्यासाठी म्हणेन मी की आता सामान्यातल्या सामान्य माणसाला आपल्या वोटचं महत्त्व कळायला लागलं. तेव्हा वोट देणं जिकिरीचं होतं. लोकांना हेही नाही कळायचा फरक की लोकसभेचा चुनाव म्हणजे काय आणि साधा म्हणजे गेलं तरी साधा नगरनिगमच्याच पुष्कळ 2-4 चुनाव आमचे असेच गेले की लोकसभेच्या कॅन्डिडेटलाही ते नाल्या गटर दाखवायचे की ही आमची. आता हळूहळू हा जो फरक आला एक की लोकसभेचे मुद्दे थोडे तरी वेगळे व्हायला लागले. पहिल्यांदा ते नव्हतं, सगळंच गड्डम गड्डा होतं. त्यामुळे मी म्हणेन ही पण एक प्रकारची वोटरची पण मॅच्युरिटी. निवडून येणारे खासदार वोटरची निवडून येणारे खासदार जरूर अजूनही अभ्यासू वृत्ती नाही आहे असं नाही म्हणू शकत मी. पण आता त्यांना इतकी साधनं उपलब्ध आहेत की काही वेळा ते असं मोबाईलमध्येच असं करून तिथे वाचू शकतात ते भाषण. पण हे तितकंच खरं आहे की थोडी कमी होते अभ्यासू वृत्ती. पण काही खासदार अजूनही टिकवून आहेत. मला आठवतं खरंच आहे की पूर्वी जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये बसायचं तर जसं ते आमचे गुप्ता काय त्यांचं कम्युनिस्ट पार्टीचे होते हरकिशन सिंग. नाही गुप्ता आपले याचे वेस्ट बेंगॉलचे. हां तर त्यांच्या भाषण ऐकलं किंवा सोमनाथ चॅटर्जी किंवा चंद्रशेखर, अटलजी तर वन ऑफ देम होतेच होते. तर हे लोक जेव्हा बोलायचे असायचे काही विषयावर तर हाऊसफुल असायचं त्यांचं भाषण ऐकायला की हे काय बोलतात. कारण खूप चांगल्या प्रकाराने ते मांडत असत. त्यामुळे उत्सुकतेने आम्ही ऐकायचं. नवीन खासदारकीने आपल्याला भाषण ऐकायचे. आता असं फार थोडं कमी. काही लोक अजूनही आहेत, जसं अजूनही अरुण जेटलीसारखा मनुष्य की त्याचं अभ्यास पूर्ण असतं तर ऐकतात लोक, नाही याचं नाही. राजनाथ सिंगजींचं थोडं दबंगताने बोलतात. तर काही गोष्ट अजूनही नाही असं नाही. पण तेव्हा म्हणजे असे एकापेक्षा एक प्रत्येक पार्टीमध्ये गीता मुखर्जी कम्युनिस्ट आणि त्यातल्या त्यात कम्युनिस्टांचं मी खरंच हे मानेन की त्यावेळेला आम्हाला वाटायचं खूप अभ्यास करायचे. अर्थात त्याच्या आधी जगन्नाथराव जोशी वगैरे तेव्हा मी नव्हते. पण अडवाणीजी बोलायला उभे राहिले की आम्ही उत्सुक असायचो की एखाद दोन तर नवीन शब्द ते स्वतः निर्माण केल्यासारखे बोलायचे. किंवा इव्हन आमचे जसवंत सिंग एखादाच विषय थोडक्यात मांडायचे पण त्यांच्या ह्याच्यातून काहीतरी नवीन वाटायचं. सुषमा स्वराज तर आजहीच, पण त्यावेळेला अशी जास्त माणसं मला असं वाटतं. पण मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती तो जो त्या दिवशीचा किस्सा घडला, राहुल गांधी उठले आणि त्यांनी पंतप्रधानांना, त्याकडे तुम्ही कसं बघता? खरं सांगू का, हेच मी जे म्हणते की ही समज कमी होत काही लोकांमध्ये झाले. अजूनही मर्यादात आहे. पण पंतप्रधानांचं मर्यादा काय किंवा एकमेकाचा सन्मान काय, तर हे जे लक्षात ठेवायला हवंय. कुठेतरी आम्ही, तुम्हाला अपेक्षित होतं का ते असं काही करतील? मी नाही ना, मी तेच सांगते. तिथे कुठेतरी मी असं म्हणेन आम्ही कमी पडतोय. आता आम्ही त्याला माहितीने संस्कार देण्यात कमी पडलो तर नवीन पिढीला. राहुल गांधीला मी राहुलला नाही म्हणत, मी सगळ्याच पिढीला, मी नवीन पिढीला म्हणते. कारण मी आता आईच्या भूमिकेत आले प्रामाणिकपणे. त्यामुळे नवीन पिढीला कदाचित आम्ही कमी पडले असू की पार्लमेंटचा म्हणून एक संस्कार, पार्लमेंटची म्हणून एक पद्धती, पुष्कळ ती वर्ष म्हणजे एक डेकोरम ज्याला म्हणता येईल. मी सारखं जे म्हणायची, अरे तुमचं जो नियमांचं पुस्तक आहे, स्पीकरकडे पाठ करायची नाही. स्पीकर याने चेअर म्हणतो आम्ही, तर चेअरकडे पाठ नाही करायची. हे माहिती आहे, पूर्वीचे लोक तुम्ही पाहिलं असाल तर खाली वाकून जायचं. चाठ चालत सुद्धा कुणी जात नसे. आता तर लोक असे गप्पा करत उभे राहतात की काही वेळा मला अरे पाठ होती बाबा, हे सांगावं लागतं की जरा लक्ष दे. लक्षात येतं. त्या दिवशी सुद्धा काय झालं, असं कधी घडलंच नव्हतं. कारण हाऊसमध्ये प्रधानमंत्री म्हणून एक सन्मान असतो. तुम्ही समोरासमोर किती पण बोला, हाऊस चालू असताना एरवी गप्पा मारायला जा, मी सदनमध्ये चालू नाही आहे
तर बोलायचे, पण सदनमध्ये चेअर आल्यानंतर त्याच्या स्पीकर आल्याबरोबर जो तो आपल्या खुर्चीवर जाऊन आपल्या स्थानावर बसायचा. पूर्वी का इतकंही होतं की यू शुड नॉट क्रॉस युअर लिमिट, की सत्ता पक्षाकडे जात नव्हते. आता तेही सुरू झाले थोडं, म्हणजे त्या बाजूला जाऊन कधी नारे देणं हे आम्ही पण बहुतेक केलं नाही. आम्ही पण वेलमध्ये येत होतो, पण आम्ही आमच्या बाजूला. आता त्या पण मर्यादा हळूहळू कमी होत चालल्या. डोळा पण मारला त्या दिवशी, सगळं तेच सांगते मी जरा हळूहळू याच्यासाठी सांगते की मला आय डोंट वॉन्ट टू टार्गेट राहुल. तुम्हाला जर माझ्याकडून हे अपेक्षित असेल, मला जे मगाचपासून तुम्ही दोनदा टोकलं, आय एम सॉरी. मी कुणाला व्यक्तीला कधी, तुमचं जरी वेळेचं हे असलं तरी मग माझा इंटरव्ह्यू घेऊ नका, हेही तुम्ही दाखवा. मला नाही आवडत. कारण काय आहे, मी आजच्या ह्याही पद्धतीच्या विरोधात आहे की एखाद्या व्यक्तीवर आरोप करायचा, पण त्याचं जे वर्तन हे जरूर, आणि हे मी सांगितलं की हे चूक आहे. मला कल्पनाच नाही कोणी असं जाईल. असं कधी होतच नव्हतं की जाऊन समोर प्रधानमंत्र्याच्या गळ्यात पडायचा कोणी. हे ते गळ्यात पडणंच होतं. हा गळ्यात पडण्याचा कोणी प्रयत्न करू शकतो विरोधक काहीतरी, की नाही. बरं, परत इकडे येऊन तुम्ही डोळा मारून भाषणाला सुरुवात करता. हे सगळं इतकं अनपेक्षित होतं की आय वॉज ऑल्सो स्टन्ड, ज्याला म्हणतात ना, स्तब्ध झाले मी. मला कळलं नाही हे काय होतंय. पण मी त्यावेळेला याच्यासाठी सोडून दिलं, मी त्याला महत्त्व देऊ चाहत नव्हते की ह्याला हे जाऊ दे, इथल्या इथे संपवून टाकू द्या, हे महत्त्व देऊ नका. पण नंतर काय झालं, मग मी थोडीशी बेचैन झाले. मी आतमध्ये गेले, म्हटलं थोड्या वेळाने येऊन बसते. आणि मग मी आतमध्ये थोडं गेले शांत, म्हटलं जाऊ दे आता, आपण आता ह्याच्यावर जास्त विचार. होऊन गेली गोष्ट. परत मी जेव्हा येऊन बसले तेव्हा जेव्हा लक्षात आलं की इकडे नाही कोणी बोलताना त्याचा उल्लेख करतात, इकडूनही बोलताना, मग म्हटलं हे मात्र मग चूक आहे. आता एकाने त्याला बरं म्हणायचं आणि एकाने त्याच्यावर आक्षेप करायचे, ही चर्चा का, हे हा प्रसंग काही चांगला नाही झाला आहे काही. आणि म्हणून जे नंतर मी वक्तव्य देऊन ते संपवून टाकला विषय, की ही काही चांगली गोष्ट नाही आहे जी तुम्ही उगाळत बसावी. आणि म्हणून मी तुम्हाला उत्तर देताना सुद्धा आत्ता एवढ्यासाठी असं देते की मी व्यक्ती म्हणून नाही बघत, त्या ठिकाणी पार्लमेंटमधला व्यवहार असं म्हणून मी ते बघते. पण एक वर्ल्ड वाईड फिनोमेना, तुम्ही अध्यक्ष आहात म्हणून मी त्या परिप्रेक्षात हा प्रश्न विचारतो. लोकशाहीमध्ये सार्वमत, ते पक्षाच्या अंतर्गत असेल किंवा पक्षाच्या बाहेर असेल, त्याला फार महत्त्व आहे असं आपण म्हणतो. मी नागरिकशास्त्रात ते शिकलो. पण गेल्या 4.5 वर्षात आणि त्याही आधी आणि आत्ता जगभर सुद्धा एक अशी लिडरशिप बाहेर येताना दिसते की जिला सार्वमतापेक्षा त्याला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं. हे लोकशाहीच्या दृष्टीनं त्याचं मूल्यमापन तुम्ही कसं करता? पण मला नाही वाटत सदनमध्ये ह्याच्या कधी अमर्यादा कुठे झाल्या. कारण शेवटी पक्ष हा तुमचा महत्त्वाचा असतो. तुमच्या काही वेळा पक्षांतर्गत बी मतैक्य असतं असं नाही. एखाद्या पॉलिसीबद्दल म्हणते मी, पण ते तुम्ही पक्षांतर्गत चर्चा करून घेता आणि मग त्याच्यानंतर सगळ्यांनी मिळून जो सामूहिक निर्णय घेतला तो घेतला, असं असतं. त्यामुळे अजूनही मला असं वाटतं बाहेर सुद्धा हे पाळलं जातं आहे की काही झालं तरी पक्षाचा म्हणून एक निर्णय. फार क्वचित असं होतं की त्याच्या विरोधात कोणी मत करतं, असं नाही. तेवढं तर अजूनही आहे. आणि व्यक्तिगत हे बघा, हे तर प्रत्येकाला असणार. आता ते हे प्रत्येकाने ठरवायचे मी कुठे, केव्हा आणि कसं मी त्याला व्यक्त करायचं. मला असं वाटतं की संघटनेच्या बाबतीत जे काही निर्णय असतील ते तुम्ही संघटनेतच बोलायला पाहिजे. बाहेर बोलण्यात काही अर्थ नसतो. तिथे बोलायचं, मत मांडायचं आपलं. ठीक आहे, नाही झालं तर सामूहिक निर्णय म्हणून मान्य करून पुढे जायचं. पण अजूनही तसं पुष्कळ अंशी हे पाळलं जातं आहे. पण आता काही वेळेला असं होतं की तुमचे लीडरच मर्यादा सोडले तर पुढच्या लोकांना तुम्ही काय सांगणार, असं काही काही बाबतीत जरूर घडतं. लोकसभेच्या अध्यक्षा म्हणून मी पूर्ण तुमच्या भूमिकांचा सन्मान करतो, पण तरी हा प्रश्न राजकीय. मी हा प्रश्न आधीचा यासाठी विचारला की निवडणुकीतला एक मुद्दा जो कायम चर्चेत आहे ते म्हणजे डिमॉनिटायझेशन. विरोधी पक्षी लोक त्याच्यावरती खूप, आणि तेव्हाही ते सुरुवातीपासून चर्चेत आलं होतं की प्रधानमंत्र्यांना, पंतप्रधानांना असं वाटलं आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना न विचारताच तो निर्णय घेतला. पुन्हा मी हा प्रश्न फक्त लोकसभेच्या अध्यक्षा याच मर्यादेत विचारतो. मी त्याच मर्यादेत तुम्हाला उत्तर देते, पण माझा इतक्या वर्षाचा अनुभव हा माझ्याबरोबर चालणारच. काही गोष्टी अशा असतात की 2 जणांमध्ये निर्णय घ्यायचा, 5 जणांमध्ये घ्यायचा की 25 जणांमध्ये,
हे तुमचा निर्णय काय याच्यावरती अवलंबून असतं. जसं उद्या तुम्ही म्हणाल सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय 25 जणात घेण्यासारखा आहे का? नाही आहे. तो काही 2 या 3 जणातच घेण्याचा निर्णय. आणि नॉट ओन्ली दॅट, टाईम गॅप पण किती द्यायचा, कुठल्या निर्णयाचा परिणाम काय, त्याला वेळ किती द्यायचा आहे अंमलबजावणीसाठी, तोही महत्त्वाचा. तसा हा नोटबंदीचा जो विषय आहे की 10 माणसांमध्ये चर्चा करून घ्या, याला पण विचार भैया, तो पण एक्सपर्ट, तो पण आणि मग जरा जरी ती बाहेर पडून त्याचा खूप मोठा परिणाम झाला तरीसुद्धा झाला तेवढा बहुत. आणि म्हणून किती जणांमध्ये चर्चा कराल, ती लिमिट. आणि नॉट ओन्ली दॅट लिमिट, त्याच्याही पुढे मी म्हणेन की तो निर्णय झाल्यावर ताबडतोब तो डिक्लेअर होणं पण जरुरी, अंमलबजावणी. नाही तर तुम्ही म्हणता ना वेळ दिलात, तुम्हाला तुमच्याशी मी काही घेते नाही याला एक समजलं, त्याला मी 24 तासाचा वेळ, 24 तासामध्ये इतक्या उलाढाली होऊ शकतात की तुम्हाला कल्पना नाही पैशाच्या. म्हणजे जी अपेक्षा होती तुमची की हे मला करायला हवे, त्यामुळे ब्लॅक मनी जो एकदम आहे हा एकदम भुनवू नाही शकत तुम्ही किंवा कैदी. तर तो उघड झाला पाहिजे, तो आला पाहिजे पुढे किंवा काही, किंवा कोणीही त्याची लपवालपवी करायला मला वेळ नाही द्यायचा. हे सगळं अनंत गोष्टी होत्या. आणि तो संपूर्ण सरकारचा म्हणून निर्णय घ्यायचा, तो सगळ्या मंत्रिमंडळात घेणं शक्य आहे का? या अशा गोष्टी नाही. या तर वित्तमंत्री, प्रधानमंत्री, एखादा आणखीन कोणी असेल, बस संपला विषय. पण त्यामुळे असं वाटतं तुम्हाला की त्या एका निर्णयामुळे मोदीजींची जी प्रतिमा आहे ती अथॉरिटेरियन लीडर म्हणून एक प्रोजेक्ट झाला? त्या एका निर्णयामुळे नाही, आणखीनही असे काही निर्णय घेतल्यामुळे एक ठाम निर्णय घेणारं म्हणून व्यक्तिमत्व त्यांचं तो आवश्यक आहे. माफ करा, विरोधी पक्ष प्रत्येक गोष्टीत हुकुमशहा असा शब्द वापरतात जाणीवपूर्वक. ते वापरत असतील हुकुमशहा. पण मी तुम्हाला आत्ता म्हटलं ना की सर्जिकल स्ट्राईक, आता हेही काही कुणाला विचारून घ्यायचे का निर्णय, किंवा मी हे सांगू का? मी समजा घेतला निर्णय, तो मी तिन्ही सैन्यांच्या प्रमुखांबरोबर घेतला आणि रक्षामंत्री आणि गृहमंत्री आणि कोण असा करत घेतला, हे मला सांगायची गोष्ट नाही आहे. ते झाल्यावर त्याचा परिणाम दिसणार असतो. म्हणून निर्णय कोणचा हे अवलंबून असतं. सार्वजनिक बहुजन हिताय बहुजन सुखाय कोई योजना लागू करायची, त्याची साधक बाधक चर्चा जरूर होते. आणि त्याची चर्चा म्हणून नीती आयोग तेवढ्यासाठीच त्यांनी केलं की प्लॅनिंग नका करू, हे पंचवर्षीय प्लॅनिंगला काही अर्थ नाही. तुम्ही आम्हाला एखादी अशी योजना देत जा, तुम्ही पब्लिकमध्ये जा, गोष्टी करून द्या, तर हा बहुमताचा निर्णय होईल ना. त्या योजनेमध्ये कोणी काही ॲड करेल, मायनस करेल, होऊ शकतं. पण हे जे काही निर्णय असे असतात, हे तुम्ही जर म्हणाल की ते पण तुम्ही पूर्ण मंत्रिमंडळाला बोलवा, चर्चा करा, तर त्या निर्णयाला काही अर्थच नाही. त्यामुळे काही वेळेला मी खरं सांगू का, लोकशाहीमध्ये जसं मी तुम्हाला म्हणते की इंदिराजीने जो 71 मधला निर्णय होता, सगळ्यांना विचारत बसली का हो, पण निर्णय झाल्यानंतर सुद्धा अटलजींसारख्यांनी तारीफ केली ना, येस गुड थिंग, तुम्ही केलं ते फार छान केलं, हे म्हणायलाच पाहिजे. मग नंतर काही चुका असतील त्याला चुकाही म्हटलं असेल. पण हे निर्णय जे असतात, हे निर्णय असेच घ्यावे लागतात तुम्हाला, असं मला तरी. अध्यक्षांना पंतप्रधान हे अथॉरिटेरियन आहेत असं कधी वाटलं का? नाही, कधीच. उलट मी असं म्हणेन की नॉट ओन्ली पंतप्रधान, पण आमचे वित्तमंत्रीसुद्धा किंवा कोणीही मंत्री, एखादं बिल जेव्हा हाऊसमध्ये यायचं असेल तेव्हा आधी येऊन मला फीडबॅक असायचा त्याचा, की आम्ही हे आणू चाहतोय. माझ्याच पुरता असेल, माझ्या घरी येऊन कितीतरी वेळा सांगितलेलं आहे की आम्ही आणू चाहतोय, हे असं आहे. जसं तुम्हाला जास्त वाटत असेल तर वित्त विधेयक, किंवा वित्त विधेयक नाही, एखादं बिल हे वित्त विधेयक आहे का, हा निर्णय काही वेळा घ्यावा लागतो. तर त्यामुळे त्यावेळेला मला पूर्ण फीडबॅक दिलेला असायचा, चर्चा व्हायची आमची. म्हणजे काही वेळ एखाद वेळेला तर असंही झालेलं आहे, म्हटलं मी नाही, मी अजून माझा ज्या वकिलावर विश्वास, मी त्याच्याशी चर्चा मी करत ते सांगितलं. असं एखादं सांगताही प्रसंग सांगून तर राहिले की काही जेव्हा तुमच्या ते, मला आता ते एकदम आठवत नाही, याचं कार्डाचा विषय जेव्हा आला, आधार कार्डवाला आधार बिल, तर मी त्यांना सांगितलं ठीक आहे, फार वेळ नाही मला मिळाला त्याचा, कारण इतका वेळही नसतो मग काही वेळ. पण मी म्हटलं थांबा, मी अजून एकदा आय विल कन्फर्म
हे मी केलं. बरं. हां, मी म्हटलं मी एकदा तुमचं म्हणणं मला पटतंय, पण तरीसुद्धा काही गोष्टींबाबत माझ्या मनात जो प्रश्नचिन्ह आहे मी ते कन्फर्म करीन आणि मग मी हा निर्णय देईन. त्याने ॲग्री केलं. बरं नाही म्हणे, कारण तुम्ही संतुष्ट झाल्याशिवाय काही अर्थ नाही. आणि म्हणून काही एखाद वेळेला असंही काही झालं की नका हे थोडंसं काढून टाका. बरं. आणि मी माझा म्हणून कोणीच विश्वासाचा व्यक्ती, बरं. वकील म्हणा काही, कारण माझे यजमान वकीलच होते, पण त्यावेळेला माझे यजमान नाही आहेत आता, पण असं कोणी विश्वासाचा मी त्यांच्याशी डिस्कस करायची. आणि मी सांगून मी पडपल्याने माणसाशी असंही सांगायला मला त्याच्यात काही, पण मी मग निर्णय घेईन. आणि आय डिड इट. आणि त्याला मला कोणी नाही अडवलं. आता तुम्ही याला काय म्हणा, पण हे काही मी जागतिक सांगायचं का या गोष्टी? नो, आता सांगेन, कारण आता ती सगळं होऊन गेलं. ठीक. तर आता मी म्हणू शकते. त्यामुळे आणि असं कसं कोण तुम्ही लोक समजता की मला काही विचार नाही असू शकत? वर्षानुवर्ष मी कामं करणारी बाई, प्रतिमेबद्दल बोल. तुम्ही कसं ठरवता असं? नाही, मोदींच्या नाही, प्रतिमेबद्दल. त्यांची पण प्रतिमा अशी का डागाळता? मी हे म्हणते का त्यांच्याबरोबर माझीही डागाळत आहे की मी जणू काही ते सांगतील आणि मी तसं करते, असं प्रत्येकाचं असं नसतं. काही गोष्टी मी म्हटलं तसं संघटनसाठी तुम्ही करता, काही नाही पण पटलं तरी ओके बाबा, तुम्हाला वाटतंय ना हे योग्य होणार आहे, करा. पण कधी पंतप्रधानांच्या एखाद्या मुद्द्यावरती विसंवाद झालाय लॉजिकल? खरंच कधीच नाही, कधीच नाही, अध्यक्षा म्हणून सुद्धा कधीच नाही झालं, कधीच नाही. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. अगदी खुल्या आणि मनापासून ते बोलतात. बऱ्याच नवीन गोष्टी या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना कळाल्या असतात. ब्रेक नंतर लगेच परत येणार आहोत आणि मग मात्र राजकीय प्रश्न असतील. कुठे जाऊ नका, पाहत राहिले. माझी मावळत्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्राताई महाजन आपल्याबरोबर आहेत. मी पुन्हा हा प्रश्न विचारतो की एकूण माध्यमात आणि सर्वसामान्य मंडळींना असं वाटतं की आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो सभागृहात, खरं तर राज्यसभेमध्ये तर खूप तज्ज्ञ असायला हवे, पण लोकसभेच्या मध्ये ते अभ्यास करून बोलत नाहीत, असा सार्वत्रिक सुरू असतो. आता मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते की समजा आपल्याला असं वाटलं की यांचा अभ्यास कुठेतरी कमी पडतोय, मी बोलत नाही वगैरे नाही म्हणणार, इच्छा असून कुठेतरी कमी पडतोय, वेळ कमी पडतोय, चा अभ्यास कमी पडतोय, तर माझी म्हणून स्पीकर म्हणून त्यांचा पालक म्हणून माझी पण जबाबदारी मी मानते. आणि म्हणून मी स्पीकर बनल्या एक स्पीकर रिसर्च इनिशिएटिव्ह SRI, त्याला श्री म्हणा SRI म्हणा, सुरू केलं. एक कल्पना. आणि जी बिलं म्हणा किंवा जे काही विषय लोकसभेसमोर येणारे चर्चेला त्याचे तज्ज्ञ आम्ही बोलवायचं आणि त्याचे तज्ज्ञ वेगवेगळ्या कुणी ह्याच्यात काम केलेले, आणि मग त्यांना बोलावून मी पार्लमेंट मेंबर्सना निरोप देऊन की हा तज्ज्ञ या वेळेला या विषयावरती बोलणारे आणि शंका समाधान पण करायचं. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी यावं. मग लोक यायचे, पण 100 पार्लमेंट मेंबर यायचे, चर्चा व्हायची, विचारायची, त्यांना छोट्या नोट्स मिळायच्या, कारण जो स्पीकर असतो येणारा तो स्वतःच्या नोट बनवून स्पीकर बोलणारा नोट्स बनवून आणायचा, आणि त्यामुळे त्यांना बोलायला पॉईंट्स मिळायचे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट स्थिर विकास ही जी एक कल्पना सार्वजनीन आहे, त्याच्या चर्चाच घडत नव्हत्या. काही लोकांना माहितीच नव्हती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय. त्याच्या आधारे पॉलिसी बनल्या आमच्या, हे सर्व शिक्षा अभियान वगैरे त्याच्या आधारावर बनले. तर त्याच्यावरती मी लोकांना बोलावून, तज्ज्ञांना बोलावून अशी चर्चा, आणि ते SRI इतकं फेमस झालं की बाहेरच्या देशातल्या लोकांनी मला विचारायचं, आम्ही जेव्हा बाहेर जायचो तिथल्या पार्लमेंटमध्ये मला याची माहिती द्यावी लागली की हे आम्ही सुरू केलं. एक आणखीन सुरू माध्यमांचं सुद्धा मी म्हणेन गिरावट आहे, पण मी गिरावट आहे असं म्हणत नाही आई या नात्याने कधी आहे. तर माझी जबाबदारी काय, तर मी आमच्याकडे एक BPST म्हणून सेंटर आहे, ब्युरो ऑफ पार्लमेंटरी स्टडीज अँड ट्रेनिंग. त्याच्या थ्रू अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग वगैरे बाकी सगळं चालतं. मी त्याच्या थ्रू असं सुरू केलं की माध्यमांचे लोक प्रदेशातले, कितीतरी पत्रकारांनी पार्लमेंटही नाही पाहिलेलं, समजा आमच्या इंदोरचे कधी बघतील जाऊन, किंवा जिल्ह्यातले पार्लमेंट कधी बघणार, तिथे काय होतं रे देशा, तुम्ही अपेक्षा तर करणार त्यांनी देशावरती लिहावं, पण त्यांनी पाहिलंच नाही नीट. तर मी तिथल्या विधानसभेच्या स्पीकरला सांगायची, एक 15, 20, 25 तुझ्या माध्यमांच्या लोकांचा ग्रुप पाठव, तुम्ही सिलेक्ट करा, कारण मला प्रत्येक प्रदेशाचं माहिती नाही, पण एवढं बघा साधारण जिल्ह्यामधून किंवा असे पण त्याच्यामध्ये असतील तसं तुम्ही,
मग त्यांचं 3 दिवसातच एक प्रकारचं वर्कशॉप टाईप आम्ही घ्यायचं. त्यांना पार्लमेंट दाखवायचं, जास्तीत जास्त पार्लमेंट मेंबरशी भेटवून द्यायचं, लीडर्सशी भेटवून द्यायचं. त्यातनं ज्याला घ्यायचं त्यांनी घ्यावं, ज्याला खाडाकुसण्या करायच्या त्यांनी खाडाकुसण्याच कराव्या. खासदारांचं ओरिएंटेशन केलं, त्याचा सभागृहात काही उपयोग भरपूर झाला. बरं. म्हणजे निदान असं मेंबर म्हणायचे की आम्हाला, आणि मलाही कळायचं, मी जेव्हा त्यांचं भाषण ऐकताना एखादा मुद्दा तिथला जेव्हा ते बोलायचे, अच्छा चला बोलतोय बरं का, म्हणजे खरंच. आणि हे माझंच म्हणणं आहे, तुम्ही खासदारांना विचारा, दॅट इज बेटर. आपले प्रेक्षक महाराष्ट्रातले, तुम्ही 243 खासदारांच्या सभापती आहात, पण तरी माझा प्रश्न महाराष्ट्र स्पेसिफिक आहे. 543. सॉरी 543. माझा प्रश्न स्पेसिफिक असा आहे की महाराष्ट्रातले कोणते कोणते खासदार अत्यंत अभ्यासपूर्ण आणि महत्वाच्या विषयावरती बोलतात. खरंच खूप नाव आहे. पॉलिटिकल पार्टी वाईज नाही. नाही, तुमच्या सुप्रिया सुळेला विचारा, आहे ना, सुप्रिया सुळे असायची, दिलीप गांधी याचा, आणि अरविंद सावंतला विचारा, शिवसेनेचे. म्हणजे वेगवेगळ्या पार्टीचे मी तुम्हाला लोक सांगते. त्यांना राजीव सातवला विचारा. आणि कोणत्या मराठी खासदाराचा परफॉर्मन्स तुम्हाला चांगला वाटतो? नाही, मी असं नाही, असं हे सांगणं आणि आत्ता चुनावच्या वेळेला फार चूक आहे. पण मी नावं एवढ्यासाठी तुम्हाला वेगवेगळी सांगितली की ह्या लोक, आणि असे अनेक आहेत, कारण नाही तर दुसरे माझ्यावर रागावतील, पण खरंच यायचे. कोणी कुठल्या विषयात काय त्याच्यात असायचं, तुमचा इंटरेस्ट आहे ते, ज्याचा ज्याच्यात इंटरेस्ट त्या विषयाला तो खासदार यायचा. पण काही खासदार असेही होते प्रत्येक विषयाला पण यायचे, दोन्ही होतं, नाही असं नाही. म्हणून तुम्हाला ही नावं वेगवेगळी मी सांगितली की यायचे, विचारा तुम्ही त्यांना किती यायचे की नाही यायचे. थोडंसं आपण आता लोकसभेचे सभापती थोड्याशा बाजूला ठेवलं. खूप छान होतं. आता ते बाजूला ठेवलंच गेलं. मला हाच प्रश्न पडला की खरं म्हणजे तुम्ही 8 वेळेला खासदार राहिला, तुम्हाला पाहिल्यानंतर असं वाटत नाही की तुम्ही कुठल्याही अर्थाने पुढच्या भविष्यातलं राजकारण करण्यासाठी सक्षम नाही? यू आर क्वाईट कॅपेबल. तुम्ही कालच एका मतदारसंघामध्ये दौरे पण केले. का असं झालं की तुम्हाला 9 वेळेला संधी नाही मिळाली? नाही, आता त्याच्यात असं आहे की मला अजून राजकारण नका करू असं काही थोडी सांगण्यात आलंय. मी राजनीतीत काम करतच राहणार. माझा प्रश्न फार स्पेसिफिक प्रश्न आहे तिकीट चुनाव लढण्याचा. त्याच्यात असं आहे की समजा माझा जो राष्ट्रीय अध्यक्ष आहे आमच्या पार्टीचा, सरळ गोष्ट आहे, माझ्या हे लक्षात आलं की राष्ट्रीय अध्यक्ष आमचा 1-2 ठिकाणी ते कुठेतरी बोललेही होते, पेपरमध्येही आलं होतं, आणि त्यांची एक कल्पना होती की बा 75 वर्षानंतर चुनाव लढू नये, ही एक कल्पना होती. त्यांनी ते बोलूनही दाखवलं होतं की त्याच्यानंतर नाही लढावं सिनियर लोकांना. असू शकतं की त्याचा अर्थ असाही असू शकतो की सेकंड लाईनला चान्स मिळेल असाही, कारण ते संघटनचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी कदाचित त्या दृष्टीने काही विचार केला असेल. आणि म्हणून मलाही थोडा प्रश्न पडला होता. मी त्यांना बोललेही होते की तुम्ही असं म्हणताय, मग मी काय, माझं 75 पूर्ण होत आली. त्यांनाही कदाचित असं, म्हणून त्यांनी म्हटलं होतं ताई आपण नंतर बोलू, असं म्हणून तो विषय तेवढाच राहून गेला. पण माझ्या ते लक्षात आलं की माझं तिकीट अजून डिक्लेअर होत नाही. त्यांना हा प्रश्न कदाचित पडला असेल की मी सगळ्यांना म्हणतोय, मग मी ताईनं कसं काय म्हणू, आता काय करू. कारण मी परत सांगितलं ना, खरोखर सगळ्यांचं खूप प्रेम आहे, हे मला मिळालं आहे. मग मीच त्यांचा मार्ग मोकळा केला. मीच वन फाईन मॉर्निंग डिक्लेअर केलं की तुम्ही चिंता करू नका, संकोच करू नका, जर तुम्हाला मनात आहे ना, मग ताईलाही सांगायला काही हरकत नाही, मी स्वतः विड्रॉ होते, तुम्ही आता दुसरं करा. आणि हे जर मी नाही दाखवलं तर मला नाव ताई कशासाठी, एवढाच. हे करण्याच्या आधी पक्ष नेतृत्वाशी तुमचं काही बोलणं झालं? मी सांगून तर राहिले, मी त्यांना बोलले होते की तुम्ही हे म्हणताय असं सारखं, तर मी पण आता 75ची होणार. मी स्वतः राष्ट्रीय अध्यक्षांशी बोलले की अहो तुम्ही सारखं म्हणताय, मला सांगा ना, हे 1-1.5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की आता मला सांगा बरं, चुनाव जवळ आले. तर तेव्हाही त्यांनी हा ताई नंतर सांगतो तुम्हाला असं म्हणून चल धरले. त्यामुळे मलाही काही कळे ना. बरं नंतर ते इतके बिझी झाले की मला, बरोबर आहे, ते मी इकडे ते तिकडे, तो बोलायला वेळ नाही मिळाले. आणि अशा गोष्टी फोनवर एवढ्या कमी होतात थोड्याशा, त्यामुळे मी हे केलं. मला राहणार असं जेव्हा म्हणतात त्याचा अर्थ काय घ्यायचा? पक्षाची कार्यकर्ता आहे आज सुद्धा. काल तुम्हीच पाहिलं ना, मी गावागावाचे दौरे करून आले. काल माझा जो कॅन्डिडेट म्हणजे माझ्या पार्टीचा, त्याच्यासाठी मी पूर्ण मेहनत करते, कारण माझ्याच कामावरती तो पुढे जाणार आहे ना. आता तीच कामं तो पुढे नेणार आहे, त्यामुळे ते मी काम करते. याच्यानंतर, या चुनावनंतर
संघटनेचं काही काम येईल आहे. मी जर सक्षम आहे तोपर्यंत करत राहीन. आणि आमचे सिनियर लीडर करत आले, आमचे पटवाजी, जोशीजी, जे मध्य प्रदेशात माझ्यासमोर आहेत, त्यांनी शेवटपर्यंत कामं केली पक्षाची, तर आपण करायची. आणखीन काय असतं. एक एक गोष्ट लक्षात ठेवा की राजकारण म्हटलं म्हणजे चुनावच नसतो. इलेक्शनच्या पलीकडेही पुष्कळ गोष्टी असतात, त्या तुम्हाला करायच्या. पण एक जो मेसेज यातनं गेला, सुषमाजी असतील, उमा भारतीजी असतील, तुम्ही असाल किंवा आणखी जे वरिष्ठ तुमचे नेते अडवाणीजी असतील, ते एका झटक्यात ह्या निवडणुकीच्या नाही. पण प्रत्येकाचं कारण वेगळं आहे. सॉरी, अडवाणीजी खरोखरच अबाव 90 झाले. काही वेळेला आजकाल थोडं विसरतात. किती त्या माणसाला आपण त्रास द्यायचा, आपल्याला हवा म्हणून. आपण आपल्या आईवडिलांच्या गोष्टी करतोच ना, ही गोष्ट आहे तेवढीच. त्यांना खरंच मी पार्लमेंटमध्ये बघायची की मी म्हणायची शेवटी, अडवाणी कशाला बसतात आहे अडवाणीजी, एवढा हल्ला झाला आहे. मी काही वेळा त्यांना म्हणायची, अडवाणीजी आता तुम्ही जा ना. पण तरी ते बसायचे, कारण त्यांच्या डोक्यात ते पूर्वीची शिस्त. सुषमाजी तर आजारीच आहेत. सुषमाजींना तुम्हाला माहिती आहे किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे, आणि किडनी ट्रान्सप्लांट झालेल्या मनुष्याची अतिशय नाजूक स्थिती असते. एकदम त्याला जर इन्फेक्शन नाही होता कामा, कितीतरी गोष्टी सावरायच्या असतात. त्यामुळे त्यांचं वय जरी झालं नसलं तरी अशा वेळेला त्यांना चुनाव, आजकाल चुनाव इतका मेहनतीचा आहे, त्यामुळे ती धूळ म्हणा काही होताच नाही कामा. ही काळजी आम्हाला घ्यायला पाहिजे त्यांची. उमा भारतीचं पण तुम्हाला माहिती की त्या स्वतःच म्हणतात, मला 5 वर्ष सध्या काही नाही, मी नंतर करीन. त्या काही असं नाही म्हणाल्या मी पूर्ण राजसन्यास घेतला ना. त्या स्वतःच म्हणाल्या, मला यावेळी नाही लढायचं, मी पुढच्या वेळेला लढेन. पुढच्या वेळेला लढेन हे शब्द आहेत त्यांचे. त्यामुळे हे जे काही उगाच पसरवलं जात आहे ना, माझ्या मते नाही पसरवू. हे संघटनेचे निर्णय असतात. आणि कमीत कमी मी भारतीय जनता पार्टीत इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर म्हणेन की इतकं पारिवारिक आमचं वातावरण आहे की बाहेर दिसायला काही. आणि मग परिवारामध्ये आपण भांडत नाही का हो? परिवारामध्ये कधीतरी आई मुलीचं सुद्धा भांडण होत नाही का हो? तसं आहे ते सगळं. कोणी नाराजीही होतं, कोणी होत नाही असं नाही. पण हे खरोखरच पारिवारिक निर्णय काय वेळेला. आता तुम्ही अरुण जेटलीसारखा माणूस जो आजारी आहे इतका, त्याला तुम्ही म्हणाल की जा तू चुनाव लढ, तर इज इट, हे तुमच्या दृष्टीने योग्य आहे का? कोणीच नाही. परिवारातलं म्हणतील, त्याचे परिवारवाले सुद्धा रागावतील की अरे इतकं नका शोषण करू. त्याची बायको उद्या म्हणेल की अहो माझ्या नवऱ्याला असं नका करू. तो कामं करेल तुमची. तुम्ही तुमच्या मुलाच्या उमेदवारीसाठी उत्सुक होता का नाही? मी उत्सुक नव्हते, पण माझा मुलगा जरूर उत्सुक होता, कारण तो वर्षानुवर्ष काम करतोय. आणि मी नेहमी एवढंच म्हणायची, अजूनही म्हणते की माझ्या मुलाच्या बाबतीत नाही, मी नेहमी म्हणते ही अशी कशाला धोरणं ठरवता की मुलांनी यायचंच नाही. जर त्या मुलामध्ये ती ॲबिलिटी असेल, कितीही मोठ्या नेत्याच्या मुलामध्ये जर ॲबिलिटी असेल, तर त्याची तुम्ही ॲबिलिटी का मारता? त्यात सक्षम असेल तर करू दे त्याला पुढे काम. त्यामुळे ना, मी अन्याय नाही म्हणत. माझं म्हणणं एवढंच आहे की विचार करायला हरकत नाही. कुणीही नेत्याचा मुलगा, तो नेत्याचा मुलगा आहे म्हणून तो कितीही त्याची ॲबिलिटी असली, तो कामं करतोय चांगला. युवा मोर्चात वर्षानुवर्ष कोणी कामं करतात, असे दुसरे अनेक आहेत. आणि मग तरी काय हरकत आहे विचार त्याचा करायला. पण हां, सक्षम पाहिजे. माझा मुलगा म्हणून करू नका असं. माझा इन द सेन्स नेत्याचा मुलगा म्हणून विचार करू नका की केवळ नेत्याचा मुलगा आहे क्या त्याला ना. त्याच्यात जर तेवढी कार्यक्षमता असेल, तो उत्सुक असेल, स्वतः काम करत असेल, तर त्याला चान्स द्यायला. नेत्याचा मुलगा म्हणून नाही म्हणू नका. दोन्ही गोष्टी, की नेत्याचा मुलगा आहे म्हणून देऊ नका, आणि नेत्याचा मुलगा आहे म्हणून नाही म्हणू नका. ताई, मी आता 7 राज्य फिरतोय जवळपास. तुमच्यावरती संघाचे अगदी सुरुवातीपासूनचे संस्कार आहेत. आणि आपण असं म्हणतो की भारतीय जनता पक्ष हा एका विशिष्ट विचारधारेला वाहिलेला अत्यंत डिसिप्लिन असा पक्ष आहे, पार्टी विथ डिफरन्स. पण मी जेही 7 राज्य बघितली, पश्चिम बंगाल बघा, ओडिसा बघा, आता आमच्या महाराष्ट्राचं उदाहरण बघा, मला असं लक्षात येतं, आणि माध्यमात हल्ली त्याच्यावरती खूप चर्चा सुरू आहे, भारतीय जनता पक्षाचा गेल्या 5 वर्षातला जो काही प्रगतीचा आलेख आहे, त्यात मुख्यत्वे इतर पक्षातून आलेली आणि ज्यांची पार्श्वभूमी अत्यंत वाईट आहे, म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये ज्यांच्यावरती टेंटेड होते, अनेक स्कॅममध्ये आरोपी होते, अशी सगळी मंडळी भाजपमध्ये आली. तीच गोष्ट महाराष्ट्रात.
ह्याला काय म्हणायचं? ह्या भारतीय जनता पक्षाची ही प्रगती आहे, सूज आहे, की विचारधारेपासून घेतलेली पूर्ण फारकत आहे? संघाच्या परिप्रेक्षात हा प्रश्न आहे. बरोबर. तुम्ही फक्त संघ असं म्हणून काही विचार करायला लागला, कारण मी पण संघ समिती याच्यातूनच आलेली आहे. संघाला राजकारण नाही करायचे, पण संघाला एक उत्तम भारत निर्माण करायचं आहे, एक उत्तम भारतीय नागरिक निर्माण करायचं, ते त्याला करून द्यायचे. ही गोष्ट अगदीच खरी आहे. राजकारण हे परत इतकं वेगळे, कारण प्रजातंत्र आहे तुमचं, आणि प्रजातंत्रामध्ये याला महत्त्व आहे, आकड्याला महत्त्व आहे. जेव्हा तुम्ही सरकार फॉर्म करायची असेल, आता मध्य प्रदेशातच बघा, 5 यांनी आम्ही मागे पडलो ना, 5 सीट आमच्या असत्या तर आज आमचं सरकार. तर ह्या आकड्याला महत्त्व येतं. काही वेळेला आकड्याला महत्त्व, याचाच अर्थ जिंकण्याला महत्त्व येतं, की जिंकून कोण येणार. आम्ही वर्षानुवर्ष आम्ही खरोखरच मेहनत करत करत जनसंघापासून 2 आकड्यापासून सुरुवात करत करत आम्ही इथपर्यंत आलो आहे. पण आमची म्हणून जी काही आमची पॉलिसी आहे, ह्या देशाचं भलं करण्यासाठी म्हणून आम्हाला जे करायचं आहे, जे 5 वर्षात तुम्हाला फरक जाणवला आहे मोदीजींच्या निर्णयांमुळे, की नाही, बिना भ्रष्टाचाराची सुद्धा सरकार असू शकते. 5 वर्षात हजारो करोडचं काम देशात विकासाचं झालं, पण कुठेही एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तर हे आम्ही दाखवून दिलं, आणि वी हॅव टू कंटिन्यू इट. तर माझं जे म्हणणं आहे, आकडा हा शेवटी महत्त्वाचा होऊन जातो, कोण जिंकणारा. तर काही वेळेला ह्या तडजोडी ह्या राजकीय पक्षाला कराव्या लागतात, करू नयेत या मताची मी नक्की ठाम आहे, की नका करू या तडजोडी. पण जेव्हा मी नका करू म्हणते, तेव्हा परत हा एक प्रश्न मला जेव्हा कोणी, मग आकडा काय, आणि आम्ही त्या घेतलेल्या माणसाला आम्ही बसवून ठेवू फार तर आमची प्रामाणिक 5 माणसं देशाचं भलं करू शकतील मंत्रिमंडळात येऊन, तेही नाही करू शकणार. आता ह्या ज्या काही खरोखरच या विचित्र गोष्टी आहेत, ह्या प्रजातंत्रातले हे जे विचित्र प्रश्न आहेत, यांना खरंच उत्तर देणं खूप कठीण आहे असं. आणि माझ्यासारखी इतकी सामान्य बाई नाही देऊ शकत त्याला उत्तर. हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला व्यक्तिशः कुणी द्यावेत ते उत्तर. कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरती कधीतरी याची चर्चा झाली का? कारण असं कधी होऊ नाही शकत. आपण जे नेहमी म्हणतो, माझी इच्छा आहे की 5 चांगली माणसं येऊन बनवा ना सरकार, की प्रत्येक पक्षात चांगली माणसं आहेत, प्रत्येक पक्षात इमानदार माणसं आहेत. मी असं नाही म्हणत की दुसऱ्या पक्षात इमानदार माणसंच नाही, पण अहो असं कधी होऊ नाही शकत आहे. आपण जर म्हणू की सगळ्या पक्षातली इमानदार माणसं एकत्र या आणि भारताचं भलं करा, पण दुर्दैवानी म्हणा किंवा जी काही प्रजातांत्रिक पद्धती आहे, काय जे आहे, कारण मग राष्ट्राध्यक्ष प्रणाली म्हणाल तुम्ही, मग करा तसं. तर हे सगळं फार खरोखर माझ्या बुद्धीला याच्यात उत्तर आत्ता तरी नाही, कारण मी फार वेगळी विचार करते. मग राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला असं आणि आपण 2 मिनिटात ही चर्चा करू पण नाही शकणार. राजकीय विश्लेषक म्हणून तुम्हाला असं वाटतं की भारत हा काँग्रेस मुक्त होऊ शकतो? एक गोष्ट आहे, काँग्रेस मुक्तचा अर्थ फार वेगळा आहे. जे विचार झाले ना, काही ज्या परिपाटी खरोखरच चुकीच्या सुरू झाल्या, ते कशामुळे झालं, तर ते डेफिनेटली जास्तीत जास्त वर्ष काँग्रेस सरकारमध्ये होती. मग ह्याच्यापासून मुक्तता आवश्यक आहे. आता आज आपण जरी म्हटलं तरी काश्मीर प्रश्न हा भिजत गोंगडं पडला. अहो का पडला? पण खुल्या दिमागाने का नाही विचार करत त्याचा? का झालं? बाकी नाही झालं. गोव्याचा प्रश्न आला ना, निकालात निघाला, किती छान झालं. तिकडे जा तुम्ही, हैदराबादचा प्रश्न टिपूचा निकालात निघाला, त्या तिथल्या निजामाचा झालं ना, केवढी मोठी गोष्ट समजा. मग ही गोष्ट का नाही काश्मीरमध्ये? पण ह्याचा कोणी मुक्ततेने विचारच नाही करायला. त्या चुका झाल्या तर झाल्या, मग आज त्या चुका सुधारायला परत तेच आलं, चांगल्या माणसांनी येऊन मदत करा ना. ते होत नाही पार्टी पॉलिटिक्स म्हटलं की. त्यामुळे जेव्हा आपण काँग्रेस मुक्त म्हणतो, तेव्हा हे आता उगीच जातीचं राजकारण किंवा तुष्टीकरणची राजनीती, खराखुरा माणसांनी खरंच शांतपणे अभ्यास करा की का ही तुष्टीकरणची राजनीती, का नाही आपण त्यांना बदलू का नाही शकलो, मग त्याच्यात कुठे चुका झाल्या, हा शांत मनाने विचार का नाही होऊ शकत? व्हा ना मुक्त या सगळ्या गोष्टीतून. या विचार काँग्रेस पक्षातल्या काही गोष्टीपासून मुक्ती काँग्रेस पक्षापासून नव्हे. नाही, पक्ष कसा होईल, पण ह्या विचारातून मुक्ती व्हायला.
आता तुम्ही म्हणाल तो एक परिवार नाही नाही, त्यातलं कोणीही असलं तरी ते मोठं सोन्याने मडवून निघालेलं असं नाही असू शकत. झालं का असं कधी? आज दुसऱ्या पार्टीचा आमचा सामान्य घरातला मनुष्य पंतप्रधान नाही बनला का? बनू शकतो. त्याची अबिलिटी नाही का? आहे ना. मग तुम्ही कशाला असं तेच घर काय म्हणजे आम्ही अजून नाव गांधी या नावाला का तुम्ही कुठे जोडता? चुकीचं जोडता. महात्मा गांधींचा परिवार आहात का तुम्ही? नाही आहे. पण गुणवता तुम्ही ज्याला आमच्याकडे मराठी, आमचं मराठी असंच आहे, गुणवता कशासाठी? कशासाठी आहे की नाही? तर म्हणून आमचं म्हणणं ते का मग करता तुम्ही? ती काँग्रेसी नाही आहे. मग हा अशी कशाला? आणि म्हणून त्या एकाच घरातलं तुम्ही ते नाव लावलं. ते गांधींनीच मला वाटतं म्हणतात असं, गांधींनी नाव दिलं. मला माहिती नाही, या इतिहासाचाही विचार करायला हवा आहे. तर मग का करता? काय हे याचं? इतिहासाचा अभ्यासक आहे. ते फार मोठे माझ्यासमोर प्रश्न आहेत की कधी कोण याचा मुक्तपणे विचार करणार. म्हणून ती मुक्तता पाहिजे. मी इतिहासाचा अभ्यासक आहे, नागरिक शास्त्राचाही अभ्यास करतो मी, कंटेम्पररी इकॉनॉमी पण माझा. अरे वा, व्हेरी गुड. तेव्हा मला असं लक्षात येतं की स्वतंत्र भारतामध्ये IIT असेल, IIM असेल, अणुसंदर्भातलं संशोधन असेल, सागरी संशोधन असेल, त्याच्यात नेहरूजींचा वाटा होता. परराष्ट्र धोरण असेल, बांगडूंची परिषद असेल, वेगवेगळ्या देशाबरोबर, सार्क देशाबरोबर आपण केलेलं. मग आपण नेहरूजींना सतत कायम का क्रिटिसाइज करत राहतो? प्रत्येक गोष्टीमध्ये नेहरूजी. बरोबर आहे. तुमचा प्रश्न फार खरंच उत्तम आहे. याचा विचारावा की या सगळ्या गोष्टी आपण म्हणतो ते त्यांचा एक आपला विचार होता आणि खरंच चांगलं. काही गोष्टीत खरोखरच चांगला, त्यांनी देशाला पुढे नाही आणलं असं कसं कोण म्हणेल. पण हे सगळं करत असताना त्यांनी काही गोष्टी ज्या हट्टीपणाने केल्या त्याचा एक मोठी चर्चा होऊ शकते. जशा की त्यांचा जसा काश्मीरबद्दलही त्यांचा हट्टीपणाच नाही का आला. आज तो प्रश्न जो आज याच्यासाठी झाला, किंवा काही गोष्टी अशाही होत्या की महत्त्व कोणाला कसं द्यायचं, काय करायचं, काही लोकांना बाजूला एकदम कसं करायचं, कशासाठी. मला तरी निदान कुठेतरी असं वाटलं की जणू काही फक्त आणि फक्त काँग्रेसच देशासाठी लढली का, स्वातंत्र्यासाठी. हे चित्र का निर्माण करता तुम्ही? असं नाही आहे. अहो त्यावेळेला एकच होते सगळेजण. संघ नव्हता स्वातंत्र्याच्या लढ्यात, असेही बरेच जण प्रश्न उपस्थित. म्हणजे हे का तुम्ही असे प्रश्न निर्माण करता? त्यावेळेला स्वातंत्र्य लढा ही एक वेगळीच गोष्ट होती. घराघरातली माणसं होती त्याच्यात. ती सगळं, हा छत्र तुमचं एक होतं बाय, नेहरू गांधींच्या छत्राखाली सगळे होते, किंवा महात्माजींच्या मागे सगळे होते, किंवा त्यावेळेला ती काँग्रेसच समजली जायची. पण म्हणून आज मग लोकमान्य टिळक आमचे नेता आहेत, आम्ही म्हणतो आम्हाला आदर्श आहेत. म्हणजे मग ते त्यांचं तुम्ही नाव का नाही घेत? काँग्रेस ते तर तुमच्या बरोबर होते, मग ते आम्ही घ्यायचं नाव, तुम्ही का नाही? तुम्ही बाकीच्यांना इतकं, हा एक मी म्हणेन, आता ते नेहरूजींनी केलं कुणी केलं माझ्याजवळ नाही माहिती का, पण माझ्या मनात हे प्रश्न उमटत राहतात की अहो त्या एका वेळेला लाल बाल पाल 3 नावं अशी घेतली जायची ना, बरोबरीने एकदम घेतली जायची ना राजकारणात. कुठे गेले मग ते? का नाही? त्यांना पण म्हणजे तुम्ही ज्याला तुम्ही आता घराणेशाही हा शब्द मला आवडत नाही, पण ती एकच लाईन पुढे का सरकवली? एकच लाईन का पुढे सरकवली? आणि मग याला कुठेतरी असं वाटतं नेतृत्व जबाबदार असू शकतं का? मी प्रश्न टाकते. माझ्या मनात हे प्रश्न येतात की प्रत्येक वेळेला नेहरूजीच जबाबदार आहे, नेहरूच याला जबाबदार, नेहरूनीच हे केलं, असं नाही कोणी म्हणत. हे तुम्ही अगदी चूक बोलताय. असं कधीच आम्ही म्हणत नाही की हे नेहरूनीच केलं. नो, हाऊ कॅन इट बी? पण आता तुम्ही जर असं म्हणाल, उद्या मी परवाच सरदार सरोवरला जाऊन आले. हां, आता सरदार सरोवराचं एक छोटं उदाहरण सांगते. ते सरदार सरोवर पहिल्यांदा जी कल्पना केली होती, जिथे भूमिपूजन पंडित नेहरूने केलं, ते नाही, ते चुकीचं होतं, किंवा जे असेल चुकीचं होतं. नाही, चुकीचं असं नाही म्हणताना, जे काही त्यांनी कल्पना केली त्याच्यानंतर पुढे मोरारजी देसाईंनी केली आणि मग ते बांधलं. ते वल्लभभाई पटेलांचं स्वप्न होतं वगैरे वगैरे, जे काही सगळं. पण आता मग केलं ना, आणि आज ते समजा यांनी पूर्ण केलं. यांच्या काळामध्ये सरदार सरोवर पूर्ण झालं. मग ही संबंध आख्यायिका का नाही घ्यायची? मग आता हे दोन्ही म्हणेन मी. असं तसं येते भाकरा नांगल का नाही, आज त्यांच्यामुळे झालं, आम्ही म्हणतो ना, नाही असं नाही. पण हे करत असताना
मोठे डॅमच हवेत का, हाही विचार एक जो दुसरा होता त्यालाही महत्त्व द्यायला पाहिजे की त्याची नुकसान होतं आहे, मग ते नुकसानही नको होतील तर मग दुसरे छोटे पण कसे, असं जे एक समावेशकता आहे ना ही नाही झाली. अनेक विषय आहेत म्हणजे असे. ताई, खरं म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीने ते विश्लेषण करताय आमच्या प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी त्यांना कळत आहेत. पण मी पुन्हा एक तो प्रश्न ट्रेस करतो की नेहरूजींना क्रिटिसाइज करणं याचा अर्थ भारतीय समाजवादी व्यवस्था, भारतातलं सर्वसमावेशकपणा. पण मला मी मुळात तुम्ही हे कुठून आणलं मला कळत नाही. नेहरूजींना क्रिटिसाइज, एका व्यक्तीला कधीच क्रिटिसाइज झालेले नाही आहेत. क्रिटिसाइज काही वेळेला पॉलिसी होते, काँग्रेसची पॉलिसी असं होतं. कारण नेहरूच्या नंतर कितीतरी पंतप्रधान आले की हो देशामध्ये, तुम्ही असं कसं म्हणता. नेहरूजी हे पहिले पंतप्रधान मान्य मला, पण त्याच्यानंतर अनेक विचारांचे अनेक लालबहादूर शास्त्रींनी पण एक विचार दिला, पण तुम्ही त्यांचं नावच घेत नाही का असं. आमचा ह्याला माझं म्हणणं आहे. आज नेताजी सुभाष सुद्धा एक एवढं मोठं व्यक्तिमत्व, त्याला का नाही वर्षानुवर्ष महत्त्व दिलं. त्यांना महत्त्व देण्यासाठी ह्यालाच का यावं लागलं नरेंद्र मोदीला. इव्हन बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचे जे तिथे स्थापित केलं त्यांनी दोन्ही गोष्टी, ते जिथे राहत होते त्याचं पण मी मोठं हे केलं का, आधी का नाही तुम्ही केलं, हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की फक्त एक पंडित नेहरूंनी हिंदुस्थान नाही घडवला, त्यांनी पण घडवला. हे जे आहे ना हे कुठेतरी कमी पडलो आपण म्हणजे सगळेच, की पंडित नेहरूंनीच हिंदुस्थानचं जे काही भलं केलं ते भलं नाही असं नाही. पंडित नेहरूंनी पण केलं, सरदार पटेलांनी पण केलं, नेताजी सुभाषबाबूंनी पण कुठेतरी राष्ट्राचा विचार केला, लालबहादूर शास्त्रींनी पण एक विचार दिला. इव्हन मी म्हणेन नरसिंहरावजीपर्यंत ते होतं. पण त्या नरसिंहरावजींचं माझ्यासमोरची गोष्ट आहे की लवकरात लवकर त्यांना दिल्लीतून घेऊन जा, त्यांची मृत्यू नंतर पुस्तकात ते आले ते का बरं जाण्याच्या आधी मी फक्त एकच छोटा प्रश्न. त्यामुळे हे जे सगळे प्रश्न आहेत ना ह्या प्रश्नांवर का नाही मग साधं. मग हा प्रश्न जर कधी आम्ही काढला तर तुम्ही म्हणाल मी नेहरू विरोधी आहे का. नाही, मी कशाला नेहरू विरोधी असेल. त्यांनी जी चांगली कामं केली ती डेफिनेटली केली नाही का. माझ्या सासूनी चांगली कामं केली, पण अगं मी पण केली असं जेव्हा एखादी सून म्हणेल तर तुम्ही नाही फक्त सासूनीच ह्या घराला निर्माण केलं, तर असं नाही होऊन चालत. पिढी दर पिढी जर तुम्हाला ते पोचवायचं असेल तर सासूनी पण केलं, सुनेनी त्याच्यात भर पण टाकली, असं म्हणतो ना आपण घरामध्ये. मी नेहमी शेवटचा प्रश्न विचारतो, हिंदू राष्ट्रवादाबद्दल तुमचं काय मत आहे. अहो आम्ही हिंदू आहोतच आणि भारतात राहणारी हिंदुस्थानातली हिंदू आहोत. हिंदुस्थानाबाहेर हिंदूला काही स्थान नाही, पण तरी सुद्धा हिंदू ही जी एक कल्पना आहे हे मी असं म्हणेन की हा हिंदू कुठेही जेव्हा जातो बाहेर तेव्हा तो आक्रमणकारी म्हणून कधीच जात नाही. तो इथे जसा विकासाचा हिस्सा बनतो तसं तुम्ही बघाल की ज्या देशात हिंदू लोक गेले त्या त्या देशाच्या विकासाचा किंवा चांगलाच त्यांनी सदैव विचार केला. त्यांच्या वसाहती जरी तिकडे झाल्या तरी त्या वसाहती आणि ब्रिटिशांच्या वसाहतीत फार फरक आहे. त्यांनी तिथे सप्लिमेंटरी कामं केलेली आहेत. कारण आजही आपल्याला मिळतात अशा हिंदू संस्कृती बाहेरच्या. व्हिएतनाममध्ये मी गेले, तिथे ती एक कुठली संस्कृती आहे तिथे ती हिंदूच मानली जाते. आणखीनही देशांमध्ये असं आहे. तर हा मी म्हणेन हे आम्ही असे हिंदुस्थानातले हिंदू. आपण छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतरच्या शेवटच्या भागामध्ये मात्र आणखी काही प्रश्नांचे आपण उत्तर घेऊया. ताई दिलखुलास बोलतात, मनापासून बोलतात, लोकसभेचे अध्यक्ष आहेत. कुठेही जाऊ नका, पाहत राहावे. अहो तुम्ही किती इतका वेळ नाही दाखवणारा. किती ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. इंदोरमध्ये मी आज फिरलो आणि मला असं जाणवलं की हे देशातलं का सलग 3 वेळेला स्वच्छता प्रमाणपत्र मिळालेलं शहर आहे. सुंदर शहर आहे. पण ताई मी जर विधानसभेची पण आकडेवारी बघत होतो, 230 जागा आहेत तुमच्या, त्यातल्या 114 काँग्रेसला आल्या, भाजपला 109 आल्या. आणि वोट शेअर जर आपण बघितलं तर 40% भाजपचा जास्त आहे. भाजपचा जास्त आहे. 50,000 जास्त जागा तुम्हाला मिळाल्या, पण काँग्रेसला 5 जागा अधिक मिळाल्या. हे असं का झालं. त्याच्या खरं 2-3 गोष्टी आहेत. एक तर आम्हालाही कदाचित धुंदी चढली असेल की आम्ही तर येणारच. ही फार वाईट असते की एकदा तुम्ही सत्तेवर आणि आम्ही सलग 3 वेळा आहोत सत्तेवर इथे, त्यामुळे ते आपलं इथे सरकार येणारच काही वेळा. आणि मग त्याच्यात
खरोखरच काही सीट आमच्या अशा की सरकार तर येणारच आहे, पण हा फार विधायक आम्हाला विचारत नाही, प्रामाणिकपणे सांगते. याला तर मायनस करून बाकी ते येईलच. हे होता होता कुठे आमच्या आणि एवढ्याच झाले. आज माझ्या इंदोरमध्ये बघा, आमच्या किती 8पैकी 4 सीट आल्या आणि 4 आम्ही हरलो. 4 का 3च आल्या मला वाटतं. 4 आल्या आणि 4 आम्ही हरलो. आणि जे विधायक हरले ते असे हरलेत की आम्ही स्वप्नात नव्हता विचार केला की हा विधायक आमचा हरू शकेल किंवा हा विधायकचा आमचा कॅन्डिडेट हरू शकेल, असं आम्ही स्वप्नात सुद्धा नव्हतं बोललो. अशा 2 किंवा 3 सीट आमच्या अशा हरल्या. अंतर्गत स्पर्धा, आता त्याला तुम्ही अंतर्गत स्पर्धा म्हणा, काही काही म्हणा की नाही नकोच आता, म्हणजे हेच राज्यात मग किती अशा आहे जागा थोडं. गेल्या? आणि अशा राज्यात अशा अनेक गेल्या. बरं. म्हणजे फरक तर आत्ता 5चा राहिला, पण खरोखरच अशा अनेक. आणि काही जागा तर आपण, मी जसं म्हटलं ना की आम्ही ते येणारच आहोत काय, तर त्याच्यामुळे एक जे कीनली वोटिंग व्हायला पाहिजे ते पर्सेंटेज तुम्ही बघा, पुष्कळ काही ठिकाणी कमी होते. जे असं असतं ना 500, की नाही 1000 लक्षात ठेवून वोटिंग झालंच पाहिजे. एक जो फॅक्टर आहे हा, मी मान्य करायला मला काही हे नाही वाटत, जे तुम्हालाही कदाचित लक्षात आलं असेल की थोडी आमची चूक म्हणा, काही झालं असेल, पण मुस्लिम फॅक्टर आम्हाला यावेळेला खूप असा झाला की एवढा का विरोधात गेला हेच कळत नाही. खरोखर आम्ही पाहिलं की आम्हाला वोट्सच नाही मिळाले तिकडे. असं कधी होत नव्हतं. आमचे काही विधायक जसे होते त्यांना मिळत होते वोट. आमच्याच इकडे आमचा एक विधायक असा होता की ज्याला मिळायचं, आम्ही म्हणायचो की हां तुला, कारण तो तिथे कामं पण करायचा आणि नुसतीच कामं नाही, पण असा होता सामान्य की मिळायचं, त्याला पण नाही मिळालं. म्हणजे म्हणून मी असं म्हणते हां की एक तो फॅक्टर आम्हाला कुठेतरी काय चूक झाली असेल काय शोधतो आम्ही. गाईचा मुद्दा वगैरे पण नाही तेही नाही. म्हणजे बीजेपीमध्ये तेही कुठे इथे बीजेपी नव्हे, मध्य प्रदेशमध्ये असा सुद्धा काही मुद्दा नव्हता की कुठे मॉब लिंचिंग झालंय का काय झालं. नो, शांतीच होती खरं सांगायचं म्हणजे. आणि कधी असं झालं नाही. पण आता हा खरोखर एक अभ्यासाचा विषय आहे की असं का व्हावं, आम्हालाही अजून कळत नाही. पराभवाचं विश्लेषण तुम्ही तुमच्या पातळीवरती, संघ पातळीवरती, भाजप आम्हाला करायला तेवढा वेळ नाही मिळालाय, कारण लगेच या दुसरी इलेक्शन झाली, लोकसभा जवळजवळ लगेच आली. आम्ही हा सगळं डोक्यात ठेवतच होतो की हे विभाजन असं का झालं, कशाचा हा परिणाम. ते एक तर ते खरोखरच झालं. मला माहिती नाही हे कोणाला आवडेल मी बोललेलं का ते आवडेल आमच्या पार्टीत सुद्धा, पण हे खरंच झालं. दुसरं मी जे म्हटलं ना की आम्ही थोडे आमच्या ह्याच्यात राहिलो की अरे सरकार तर आमची येणार आहे, नक्की येणार काय, कारण खरोखरच कुठे विरोधाचं वातावरण असं नव्हतं. थोडासा जरूर काही जो म्हणतात काही लोक की त्यांनी जे ऋणमाफीचा मुद्दा, कर्जमाफीचा गावांमध्ये काही कामाला म्हणजे प्रभाव पडला असं म्हणतात, गावांमध्ये झालं म्हणून असं झालं. पण आमच्या इंदोरमध्ये तर आम्ही शहराच्या पण सीट हरलो ना. तर खरं सांगायचं तर अँटी इन्कमचा फॅक्टर होता. 15 वर्षाचा कारभार तेही विशेष नव्हता. म्हणजे असं ज्याला म्हणता येईल ना अगदी की काहीच करत नाही, कारण शिवराजला मान्यता खूप होती. थोडंफार जरूर लोक असे नाराज होते की अधिकारींचं जास्त ऐकलं जातं किंवा काय, पण तसंही नाही की शिवराजवरती मला नाही वाटत कुठे काही नाराजी होती अशी, खरं ते सांगते. त्यामुळे आम्हाला खरोच अजून कळत नाही. आणि म्हणून आता जे लोक बोलतात की चुकलं आमचं, हे आता खरोखरच म्हणतात, हमारे ही नहीं समझ में आया ये कैसे हो गए. आता किती जागा येतील असं वाटतं तुम्हाला? भाजपला किती, काय होईल लोकसभा निवडणुकीत, काय होईल? नाही, लोकसभा निवडणुकीत तर आता आम्हाला चांगल्या जागा मिळतील, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की खरं सांगू का, एकच मुद्दा आता आहे लोकांना की काही वाटेल ते झालं तरी मोदी प्रधानमंत्री झाले पाहिजेत. हा भावही सगळ्या दूर आहे. हे प्रामाणिकपणे मी सांगते की भाजपा हे आहे, आमची केलेली कामं आहेत, हे सगळं आहे, पण मोदीजींना प्रधानमंत्री बनवायचे हा युवांमध्ये सुद्धा, तरुणांमध्ये पण भाव आहे, पण सगळ्यांमध्येच एकंदर भाव आहे. ठीक आहे. मग त्याला जोडूनच हा प्रश्न की राष्ट्रवाद हा जो मुद्दा आहे हा खूप पर्क्युलेट झाला असं मला जाणवत आहे. मी 7ही राज्यात मी बघतोय. पण मग दुसरं क्रिटिसिझम असं त्याला होतं की राष्ट्रवादासारखा मुद्दा निवडणुकीचा प्लॅन करायचा का, म्हणजे सैनिकांना त्यात आणायचं का? एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यात सैनिकांना वेठीस धरलेलं नाही आहे.
पण सैनिकांनी उत्तम काम केलं. आता तुम्ही हे बघा, सैनिक जो उत्तम काम करतो, पण तू जा, तू लढ. ती तुमची कविता आहे ना, पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, आम्ही तयार. आमचं सैन्य हे असं आहे, आमचा सैनिक असा आहे. पण त्याला कुणीतरी पाठीवर हात ठेवून लढ म्हणायला तर हवं ना. मग ते आम्ही म्हणू मोदीजींनी केलं किंवा भाजपाच्या सरकारने केलं की नो, तुम्ही निर्णय घ्या तुमचा, आम्ही नंतर बघून घेऊ, करा तुम्हाला काय करा, आतंकवादचा खात्मा करा, सगळ्या आतंकवादींना द्या शिक्षा. हा जो एक निर्णय घ्यावा लागतो ना, तर हे तर मानाल तुम्ही की ही निर्णायक भूमिका सरकारने घेतली. आणि मग सरकारने घेतलेल्या निर्णायक भूमिकेचं रूपांतर ॲक्शनमध्ये आमच्या सैनिकांनी केलं. त्यामुळे क्रेडिट 100% सैनिकांचं आहे. पण कुठेतरी लोकांना हेही वाटतंय की आमचा पंतप्रधान भक्कमपणाने सेनेच्या मागे उभा राहिला, आमच्या सरकारचा निर्णय त्याच्या कारणीभूत झाला. असं जर झालं तर. आणि तिसरी गोष्ट अशी असते की माझ्या देशावर प्रेम, मी इथे बसतोय आणि इथे बसलेल्या सामान्य माणसाला आज जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या गोष्टींची जाण नाही असं तर तुम्ही आता म्हणू नाही शकत. प्रत्येकाच्या हातात मोबाईल, शेतात बसलेल्या आमच्या तरुण मुलाच्या हातात सुद्धा मोबाईल आहे की तो ट्रॅक्टर चालवता सुद्धा, जर तुम्ही गाडी चालवता मोबाईलवर बोलता, तो ट्रॅक्टर चालवताही मोबाईल बघतो, त्याच्यावर अनेक गोष्टी बघतो, त्याला ताबडतोब माहिती मिळते, त्याला पण जम्मू काश्मीरची स्थिती कळते, त्याला पण पाकिस्तानचं वागणं कळते, त्याला पण कळते चीन कसा पाकिस्तानला मदत देतो. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, तर त्यालाही ते कळते. त्यामुळे त्यालाही तो कुठेतरी आतून त्याला ते झाले की नाही हे व्हायलाच हवं. आणि तिसरी गोष्ट आणखीन एक त्याच्यात अशी की हे आतंकवाद हा फक्त जम्मू काश्मीरमध्येच चाललाय असं नाही. औरंगाबादलाही विस्फोट होत आहे, मुंबईलाही तो घुसलाच होता. सगळ्या दूर हे केव्हा कुठे होईल हे तुम्ही सांगू नाही शकत. हा भाव सुद्धा लोकांच्या मनात. आणि म्हणून आतंकवाद्यांना शिक्षा झालीच पाहिजे हा जनरल पब्लिकमध्ये भाव आहे. आणि ती केल्यामुळे असं झालं की सैनिकांनी केली, पण शेवटी निर्णय तर सरकार असतो कुठे, हे जुळून आलं सगळं. त्यामुळे काही मुद्दा भुदवण्याचे कारणच नाही पडलं. आमच्या त्या सभेत दिला ना एक मुलांनी उत्तर, आमच्याकडे खूप गंमत झाली माहिती की नाही तुम्हाला, दिग्विजय सिंगला जे उत्तर. मला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता आतंकवादाचा विषय काढला, ती सगळ्यात रंजक लढत पण होती भोपाळमध्ये, दिग्विजय सिंग विरुद्ध प्रज्ञा सिंग. पण प्रज्ञा सिंग यांनी जे वक्तव्य करकरेंच्या बाबतीमध्ये केलं त्याच्याबद्दल तुम्ही सहमत आहात? नाही, पण नाही म्हणजे कुठे त्याचे दोन पार्ट येतात. आपण शांतपणे विचार केला तर खरंच दोन पार्ट येतात. करकरे हा एक अधिकारी आहेत आणि अधिकाऱ्याचं जे काही एक वागणं असतं की हे जे पुढे गोष्ट आली की त्यांची आणि आमच्या मुख्यमंत्री दिग्विजय सिंगची दोस्ती होती किंवा दिग्विजय सिंगनी त्याला भाग पाडलं, कारण हिंदू आतंकवाद वगैरे सगळं दिग्विजय सिंगनी मध्य प्रदेशात आणलंय त्यावेळेला, आणि हे संघाचे लोक बॉम्ब बनवतात वगैरे, ही सगळी त्याची स्टेटमेंट आहे. आणि त्यामुळे इथून मी असं म्हणेन हे सगळं जे झालं, तिचं जे म्हणणं आहे की तिच्यावर जो अन्याय झाला किंवा जे मारले, पण ती एकटी प्रज्ञावरती नाही, मी पण त्याच्यात इन्व्हॉल्ड अशी होते. आमच्या इंदोरचे 4-5 लोक त्याच्यात पकडलेले होते. आमच्या मंडलावदाला आमचे उत्तम सिंगजी म्हणून उत्तम कार्यकर्ता आहेत, त्यांचा मुलगा तो आत्ता सुटून आला. महूला तुम्ही जाल तर आमचा शर्मा, त्यालाही यातना कमी नाही मिळाल्या. कलसांगरा तर आमचा हाच आहे अजून फरार. पण आमच्या इंदोरमधून दिलीप पाटीदार म्हणून एक मुलगा होता, अहो आता पताच नाही त्याचा. त्याला आणि काही कशात नव्हता तो, त्याला पकडून घेऊन गेले TS पोलीस, हेच तुमचे मुंबईचे लोक, करकरे आणि टीम. आता मी त्याचं नाव नाही घेत, मग तुम्हाला परत राग येईल, पण हेच पकडून घेऊन गेले. त्यांचं स्टेटमेंट असं आहे, आम्ही तर त्याला चौकशी करून सोडून दिलं. अरे तुम्ही चौकशी करून असं सोडायचं का की मुंबईला सोडून दिलं ठाण्याच्या बाहेर, पोलीस ठाण्याच्या बाहेर? मग आहे कुठे मुलगा? गेला हवेत. तुम्ही जर इंदोरमधून पकडून नेलं तर तुम्हाला त्याला इंदोरमध्ये आणून नको सोडायला. आणि ज्यार्थी सोडलं म्हणता आणि तो आलाच नाही, तो मुलगा काही एवढा अजाणही नव्हता, मोठा होता, लग्न झालेला आहे मुलगा, मग कुठे सोडलं? म्हणजे मारलंच तुम्ही त्याला. आणि मी लोकसभेत हा विषय उठवलाय अनेक वेळा.
आम्ही इथे बंदी प्रत्यक्ष करण्याची काही खूप सगळं आम्ही आमच्याकडून खूप प्रयत्न. तर माझं म्हणणं, हा जो राग मलाही आहे की हे का झालं. मलाही त्यावेळेला वाटलं, अरे करकरे असो या कोणी असो, ही काय वागायची पद्धत, काय म्हणून आमच्या मुलाला तुम्ही कुठून घेऊन गेलात नाही असं तुमच्या अहवालातमध्ये मरतो, तर राग नाही येणार. त्यामुळे माझं म्हणणं ती एक भूमिका. पण त्याच्यानंतर आज, कारण शेवटी काय आपण म्हणतो, ते पोलीस ऑफिसर आहेत आणि म्हणून आतंकवादशी लढताना झालेला त्यांचा मृत्यू हा शहीदाचाच मृत्यू आहे, हे मी म्हणेन. मी ते शहीद नाही तसं मी कसं म्हणू, कारण आतंकवाद्याशी ते लढत होते आणि त्यावेळेला त्यांच्या मनात राष्ट्राची भावना नक्कीच होती की माझ्या देशाला नुकसान नाही. पण ही जी इकडे जी भूमिका झाली, इथे कुठेतरी चुका तर झाल्या ना. दिग्विजय आणि करकरेंच्या मैत्रीबद्दल तुम्ही? मी मैत्रीबद्दलही म्हणत नाही, मैत्री होती का नाही मला माहिती नाही, पण म्हटलं जातं की होती. म्हटलं जातं असं की दिग्विजयच्या सांगण्यावरून केलं, मी म्हणत नाही. पण ते कोऑर्डिनेट असं होतं की दिग्विजय सिंग सारखे इथे स्टेटमेंट द्यायचे की संघ आतंकवादला बढावा देतोय, ते काय तुम्ही म्हणता तो काय हिंदू दहशतवाद, हिंदू आतंकवाद, काय असं करून असं असू नाही शकत. पण ते जे काय हे इथे झालं सगळं. मग इथून त्या लोकांना पकडून घेऊन गेले आणि मग हे ह्या ज्या घटना आहेत, मग ह्याचं तुम्ही उत्तर काय द्याल. तर ही समजा जर चूक झाली असेल आणि ती जसं म्हणते तिला ज्या थर्ड डिग्री पोलीस देतात ते कोणालाही माहिती आहे, हे तर तुम्ही नाकारू नाही शकत ना की पोलीस देतच नाही थर्ड डिग्री, असं तर होऊ नाही शकत. आणि मी जे दुसरं म्हणते की आमच्या दिलीप पाटीदारच्या मृत्यूचं अजून कोणी काही उत्तर द्यायला तयार नाही, हे मी म्हणते तुम्हाला, कारण तो इंदूरचा होता. तर म्हणून इथे कुठेतरी ह्या पातळीवर कोण दोषी हे तुम्ही ठरवा, मी नाही नाव घेत कुणाचं, पण झालंय तर खरी हे सगळं असं. त्याच्यानंतर काही वर्षांनी जरूर हे जो आतंकवादी आला आणि त्याच्याशी लढताना करकरे हे गेले आणि ते जरूर ते शहीद आहेत, ते देशासाठीच गेलेले आहेत, हेही मी म्हणेन. पण आता ह्या चुकी आहेत त्या तर आपल्या ठिकाणी आहेत. आज दिलीप पाटीदारची आई तर प्रश्न विचारिले तर कुठे गेला माझा मुलगा, त्याला कोण उत्तर देईल. प्रज्ञेच्या संदर्भात तुम्ही दोन गोष्टी वेगवेगळ्या केल्या. एक म्हणजे त्यांना काही जो काही त्रास झाला तो वेगळी गोष्ट आहे, आणि त्या ज्या काही बोलल्या त्याच्याबद्दल तुमचं वेगळं मत आहे. नाही, त्यामुळे त्यांनी त्या करकरीबद्दल तेव्हा बोललेलं आहे की यांनी मला असं केलं. तुम्ही हे लक्षात घ्या. श्राप वगैरे, माझ्या श्रापामुळं करकरेंचं असं झालं. आता असं आहे ना, ती साध्वी आहे, मी एक सामान्य बाई आहे, मी एक आई आहे, बाईपेक्षा आई आहे, मी नाही कोणाला शाप देऊ शकत. किंवा ती साध्वी, तिची ती भाषा असेल, मी उगीच तिच्याबद्दल म्हणणार नाही काय सुद्धा, कारण त्यांच्या त्या असतात भाषा. पण मी जे तुम्हाला सांगितलं, मला जर तुम्ही प्रश्न विचाराल तर माझ्या या दोन गोष्टी आहेत, त्याची उत्तरं मी देऊ शकेन. मी ती काय बोलली, प्रत्येक जण आपल्या परी बोलत असतो, ते सगळ्यांची उत्तरं मी नाही देणार. हिंदू दहशतवादाबद्दल तुमचं मत काय? असं असूच शकत नाही. सांगून तर राहिले की हा शब्दच चुकीचा आहे. हिंदू दहशतवादी असूच शकत नाही, कारण आज वर्षानुवर्ष आपण कुणीतरी एक काहीतरी चूक कुठेतरी करत असेल, पण आतंकवाद म्हणणं ही एक फार मोठी गोष्ट वेगळी आहे. आपल्या इथून वर्षानुवर्ष लोक विदेशात जातात, ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, व्यापारासाठी गेले का, शिक्षणासाठी गेले का, कशासाठी गेले, आणि त्यांनी तिथे त्यांच्या वस्त्या सापडतात, त्यांची संस्कृती सापडते, लोकांनी त्यांची संस्कृती अपनवलेली सापडते. तर हे सगळं जेव्हा तुम्हाला तिथे दिसतंय, आणि वर्षानुवर्ष असं कुठेही कधी उदाहरण नाही झालं की हिंदू तिकडे आले आणि त्यांनी आक्रमण केलं कुठल्या देशामध्ये. आमच्याकडे जरूर आक्रमणकारी आले, आक्रमण केलं आणि केलं, अनेक ध्वंस केले, पण असं एकही उदाहरण कुठल्याही देशात, मी इतके देश फिरून आले, कुठल्याही देशात नाही आहे. मग हजारो वर्षापासून जर आम्ही कुणावर आक्रमण केलंच नाही आहे कधी. आम्ही आमचे गेले असतील पथप्रदर्शक विवेकानंदांसारखे, की जे दुनियाला दाखवायला गेले की कसं जीवन कसं असावं, हे दाखवायला गेले. त्यामुळे हा शब्द चुकीचाच शब्द आहे. हा शब्द जे कोणी बनवतात त्यांची मानसिकता पण चुकीची आहे असं मी म्हणतो. धन्यवाद ताई, तुम्ही खूप मनापासून आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी इथं थांबतोय. संघ विचारधारेतून आलेल्या नेतृत्वाचं जे काही असतं, एकूण अपिअरन्स असतो, संयमितपणे ते बोलत असतात, तशाच ताई बोलल्या. त्यांनी अनेक विषयाचं विश्लेषण केलं, त्यातून
तुम्हाला जे अपेक्षित वाटतात तसे अर्थ तुम्ही काढू शकता. विधानसभा निवडणुकीचं त्यांनी केलेलं विश्लेषण तुम्ही ऐकलेलं आहे. त्यांना आशा आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये जो राष्ट्रवाद आहे त्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरती मध्य प्रदेशची जनता भाजपबरोबर राहील. त्या होत्या मावळत्या लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन. मी राहुल कुलकर्णी, कॅमेरामॅन काकासाहेब कांबळेसह, इंदोर, मध्य प्रदेश.